गुड मॉर्निंग फ्रेंड. आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन दिन आम्ही आज श्रद्धेने साजरा करतो. मग पहिला स्कूलला जायचं होतं तर माझे पप्पा पुतळ्याची इथं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आणि तिथं पोलीस बंदोबस्त होता. आणि नंतर मग आम्ही निघालो परीला स्कूलला शाळेत सोडायला, कारण की खुशीला तर आज सुट्टी होती. फक्त परीची स्कूल होती. खुशीला सॅटर्डे संडे सुट्टी आज स्कूल होती. मग परीला सोडायला मी आणि पप्पा गाडीवरती चाललो होतो. बाबू घरी झोपला होता, त्याच्यामुळं मग म्हटलं की लवकर जाऊन येता येईल. मग आम्ही आलो होतो परीच्या स्कूलजवळ. परीची काही बडबड चालली होती, आयडेंटिटी कार्डचं काहीतरी सांगत होती, पण तिच्या मिस वर्जे होत्या, त्याच्यामुळं मिससोबत माझं काही बोलणं झालं नाही. ती म्हटली की मम्मा मला घ्यायला आल्यावरती सांग. बॅग वगैरे घेऊन ती गेली होती वरती. खाली टीचर्स कोण आज नव्हत्या, कारण की वरतीच होत्या. मला वरनं हात केला होता तिच्या मिसने. बाय आले तर बाबू उठला होता. खुशीशी बाबूची मस्ती चालली होती. मग परीला आणायचा टाईम झाला. मग परीला माझ्या भावाने आणलं. तोपर्यंत खुशीला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशी इथं नेलं होतं, कारण की ती म्हणत होती की मला पण यायचं मेणबत्ती आणि फुलं वाहण्यासाठी. मग खुशीने तिथं पायावर पडली. मग नंतर परीला स्कूलमध्ये बास्केट आणि अजून काही काय सामान घ्यायचं होतं. मग आम्ही तिथं घरसंसार म्हणून मॉल आहे, तिथं मी, मामी आणि मामाची मुलगी, मग असं आम्ही रिक्षाने केलं होतं. घरापासून 1 ते 10 मिनटं लागतात. त्यांचं चाललं होतं आगाऊपणा, चष्मा वगैरे लावून नखरे करून त्यांचे चालले होते. बाबूला दीदीने घेतलं होतं. मग आम्ही आलो तिथं. छान छान अशा पॅन्टी वगैरे होत्या आणि ड्रेस वगैरे पण होते. आणि तिथं छान मोकळं वाटत होतं, तर तो बाहेर जात होता, उन्हामध्ये बसत होता, कारण की तिथनं जाता येता गाड्या दिसत होत्या आणि तो त्याचं खेळत होता. मला म्हटलं मला खाली सोड, मला बसून माझं खेळू दे, मला हात वगैरे लावू नको. त्याला म्हणत होते, आतमध्ये हात पकडत होते, तर माझा हात सोडून तो खाली बसून दे, नाही तर मला माझं चालू दे करत होता. तर तिथं त्याचा आगाऊपणा चालला होता. पहिल्या दिवशी मस्ती चालली होती. ते त्यांचं खेळत होते. तोपर्यंत म्हटलं हिला काय काय स्कूलचं प्रोजेक्टचं वगैरे काय सामान लागते ते सामान मी, मामी आम्ही बघत होतो आणि त्या दोघी खेळत होत्या. परीला बास्केट आणि काय काय तिचं स्कूलचं लागत होतं ते घेतलं. मी आपलं जर्किन घेतलं. मग तिथनं आम्ही निघालो, कारण की त्याला शूज घ्यायचे होते. मग बाबूला छोटे शूज घेतले. मग परीचं दिवशी चालू होतं मग भूक लागली म्हणून. मग आम्ही त्यांना खायला पाणी त्यांना खायला डोसा आणि पाणीपुरी घेतलं होतं. मग त्यांना म्हटलं तुम्ही खावा, तोपर्यंत मी अजून एक प्लेट घेऊन येते. भैया अजून एक डोसा बनवत होते तिथं. तिथं थांबलो थोड्या वेळाने आणि म्हटलं की तोपर्यंत एक परत पाणीपुरीची ऑर्डर द्यावी म्हणून. मग मी दुसऱ्या काउंटरला गेले होते.
डोसा घेऊन आले आणि कढी दीदीला दिला तर ते दोघी खूप खुश होत्या. दोघींनी डोसा वगैरे खाल्ला, पाणीपुरी खाल्ली आणि दादू पण खात होता. त्याच्यामुळे दीदी त्याला डोसा चारत होते. तिखट वगैरे नव्हतं. त्यांना म्हटलेलं की बेबीला पण खायचं आहे आमच्या. मग त्यांनी काय जास्त तिखट वगैरे केलं नव्हतं. मग डोसा वगैरे खाऊन झाल्यावर मग मामी म्हटलं की लय दिवस झाला आपण उसाचा रस नाही पिलो. तर मग परी खुशीला घेऊन आम्ही रस प्यायला पण आलो. दोघींना रस प्यायचा होता. रस प्यायला घेऊन आलो. त्या रस वगैरे पिल्या आणि दादूचा आगोपणा चालला होता. स्टॉ ओढत होता, फेकत होता. मग घरी आलो काय जास्त वगैरे व्हिडिओ वगैरे मी काय काढला नाही. तिने तिचा स्कूलचा अभ्यास कंप्लीट केला कारण की आज ट्युशनला जायला तिला काही जमलं नाही. आणि नंतर माझा मामा आला तर मामाची हेड मसाज करत होते. आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आमच्या नक्की सबस्क्राईब करा. बाय यूट्यूब फॅमिली.